नमस्कार. मी वंदना चलवदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. स्वयंभव या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी छोटे छोटे पण अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. अनेक पालकांनी विचारलेला हा माझा प्रश्न आहे आजचा, की पौगंडावस्थेतील मुलांशी आपण कसं वागायचं, किशोरवयीन अवस्थेतील मुलांशी, ज्याला आपण ॲडोलेशन्स म्हणतो, अशा मुलांशी आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, त्यांच्या समस्या आपण कशा जाणून घेतल्या पाहिजे, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहेत. बालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. प्रथमतः आपण पौगंड अवस्था म्हणजे काय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. या पौगंड अवस्थेचा वयाचा कालावधी हा 10 ते 19 हा आहे. म्हणजे तारुण्यात पदार्पण. खरं तर हा अतिशय सुंदर कालावधी आहे, की बालपणातून तारुण्याकडे होणारी हे वाटचाल आहे. म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होणं असं आपण म्हणू शकतो. परंतु या वयामध्ये अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक, वर्तनात्मक आणि सामाजिक बदल होत असतात. शारीरिक बदल तर अत्यंत झपाट्याने होतात आणि मग ह्या बदलामुळे काही हार्मोन सिक्रेशन होत असतं. यामुळं मुलं संभ्रमात पडू शकतात. त्यांना जर ॲज अ पालक म्हणून आपण बरोबर करेक्ट जर माहिती दिली नाही, समजा शास्त्रशुद्ध माहिती दिली नाही, तर कदाचित ते वाहवत जातील आणि त्यासाठी कोणत्याही माध्यमाचा ते वापर करतील. खरं तर ह्या वयातील मुलं हे आपल्या देशाचा आधारस्तंभ आहेत. म्हणून आपण त्यांची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. जर लोकसंख्येच्या मानानं बघायला गेलं तर हे 2.5% इतके लोकसंख्या या वयातील मुलांची आहे. म्हणून या वयातील मुलं जी आहेत, यांचा जो शारीरिक बदल होतो आणि त्यांच्या एकूणच मानसिकतेवर जो परिणाम होतो आणि ते जे प्रश्न विचारतात आपल्याला, आपण न लाजता, न संकोचता, टाळाटाळ न करता अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रत्येक गोष्टीची माहिती आपण दिली पाहिजे. माता पालक मुलींना सांगतच असतात त्यांच्या मासिक पाळीबद्दल. काय क्युरिओसिटी असेल, कुठले प्रश्न असतील किंवा वयात येताना, आता आपण एक फार पूर्वीपासून एक गाणं असं ऐकलेलं आहे किंवा एक ओळ आहे गीताची, की 16वं वरीस धोक्याचं बाई. तर ह्या वयामध्ये अनेक बदल होतात, ही माता पालक सांगतच असतात. पण पिता पालकांनीसुद्धा आपल्या वयात येणाऱ्या मुलांना खूप छान पद्धतीने मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. शरीरात होणारे बदल जे आहेत, त्यांना जे वाटतं, की बघा, शास्त्रज्ञ जे एरिक्सन शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, की हा वयाचा जो टप्पा आहे तो आयडेंटिफिकेशनचा आहे. म्हणजे ते स्वतःची ओळख करून घेण्यासाठी धडपडत असतात मुलं. मग ओळख करून घेत असताना, स्वची जाणीव करून घेत असताना, स्वतःतील बदल जाणून घेत असताना मग मात्र आपल्याकडं प्रसारमाध्यमं आत्ता सध्या भरपूर आहेत, त्याचा आधार घेतात. आपल्या जाहिराती आहेत, की टी व्हीवरती अनेक जाहिराती दाखवल्या जातात. जसं सॅनिटरी पॅड असेल, कॉन्डोम असेल किंवा एड्सबद्दल. मग हे जाहिरातीतून अर्धवट त्यांना माहिती मिळते आणि मग पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी एकतर ते सोशल मीडियाचा वापर करतात. आणि आपल्याला माहीत आहे, आपण बघितलेलं आहे एक पिक्चर या संदर्भाने नुकताच येऊन गेलेला, बालक पालक. या पिक्चरमधील जी मुलं असतात छोटी छोटी, म्हणजे छोटी म्हणण्यापेक्षा एक 10-12 वर्षाची, त्यांना हे सेक्शुअल गोष्टी माहिती करून घेण्यासाठी ते किती पर्याय, कशा पद्धतीने चुकीचे पर्याय शोधतात आणि माहिती घेतात. तर आपण तो पिक्चर बघावा आणि त्यातून काही नॉलेज मिळते का? किंवा पौगंड अवस्थेमध्ये मुलाची जी भावना असतात, भावभावना असतात, त्यांच्यामध्ये एक रोमॅन्टिकपणा आलेला असतो. एक सेक्स्युअल ॲट्रॅक्शन, म्हणजे मुलीला मुलाचं आणि मुलाला मुलीचं ॲट्रॅक्शन झालेलं असतं. या संदर्भाने फार जुना पिक्चर राज कपूरच्या काळातील, तेव्हा की मेरा नाम जोकर या पिक्चरमध्ये ऋषी कपूरने काम केलेलं आहे. तोसुद्धा आपल्याला खूप छान, म्हणजे चांगल्या अँगलने जर बघितलं तर खूप छान माहिती देऊन जातो. तर असे जे सिनेमा आहेत किंवा अशा ज्या माहिती देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या आधी पालकांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि मग ते मुलांच्या पुढे ठेवल्या पाहिजेत. मुलांना समजून घेऊन, त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांना अचूक आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. या वयातील मुलांना ज्या गोष्टी ते बघतात, म्हणजे काही चुकीच्या पद्धतीने व्हिडिओज बघतात, चुकीच्या पद्धतीने माहिती गोळा करतात. जर आपणच ती दिली स्वतः मुलांना, तर ती मात्र खूप सेफली, छान पद्धतीने ते स्वतःचं जे हे लाईफ आहे, पौगंड अवस्था असेल किंवा
किशोरवयीन जे हे जीवन आहे ते चांगल्या पद्धतीने जगू शकतील असं मला वाटतं. आणि ह्या किशोरवयीन मुलांमध्ये की बघा मुलं जे असतात ते जर त्यांना माहिती अचूक नाही मिळाली तर मग त्यांच्यामध्ये ताणतणाव, चिडचिडेपणा येतो आणि मग ते मुलींना टॉन्ट मारणे, मुलींवरती घाणेरडे विनोद करणे किंवा मग मैत्रिणीला म्हणजे मैत्रिणीच्या बाबतीत वाईट विचार करणं, अशा गोष्टी त्या मुलं करू शकतात. म्हणून मुलांना आपण ते त्यांचं जे शारीरिक वाढ आहे, शरीरामध्ये जे बदल होतात बघा, काही आता अडल्ट जर सीन जर बघत असतील मुलं किंवा जे हे व्हिडिओ बघत असतील, तेव्हा त्यांना अचानकपणे त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन्स सिक्रेट होतात आणि मग अंडरपॅन्ट ओली होती. मग हे होणं हे चुकीचं आहे का? किंवा हे होणं योग्य आहे का? असे प्रश्न त्यांना छळत असतात. ते बघा, ह्या वयातील मुलं-मुली स्वतःला इतकं म्हणजे आयडेंटिफाय करत असतात की 24 तास म्हटलं तरी चालेल, ते मी बूट कसं घातलं पाहिजे, मी कपडे कसे घालू, मी कसा दिसतो, मी कशी बोलते, मी कशी आहे, या संदर्भाने त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. आणि आपण त्यांच्या मनामध्ये पडलेले प्रश्न आहेत त्याचे उकल आपण करणारच आहोत. टप्प्याटप्प्याने आपण गोष्टी पौगंड अवस्था आपण जाणून घेणारच आहोत. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण हा जो देशाचा आधारस्तंभ हे जे मुलं आहेत यांना छान पद्धतीने एक सकारात्मक दृष्टिकोनातून घडवूयात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊयातच. ह्या व्हिडिओमध्ये आज इतकंच. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, एक कमेंट करा, शेअर करा. चॅनल्स जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद. स्वयंभव.